नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली जाईल आणि या सुविधेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना त्याच्याशी निगडित असलेल्या सर्व योजनांची सहज पद्धतीने माहिती होणार आहे। त्याचबरोबर एखाद्या अधिकारी असेल, कर्मचारी असेल, त्यांच्या विरोधी जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर थेट तुम्ही मंत्रालयाशी संपर्क साधू शकता, सरकारशी संपर्क साधू शकता आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मोबाईलमध्ये सहज पद्धतीने उपलब्ध होणार आहेत। कारण मित्रांनो, दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच या ठिकाणी जे आपले तुकाराम मुंढे साहेब आहेत यांच्या माध्यमातून आता राज्य सरकारचं नाव जरी मी घेत असलो तरी सुद्धा या राज्य सरकारला बदलण्यासाठी तुकाराम मुंढे साहेब यांचं काम अतिशय महत्त्वाचं आहे। तुकाराम मुंढे साहेब यांनी ज्यावेळेस सचिव पदाचा कार्यभार आपल्या हाती घेतला त्या दिवसापासून नवीन नवीन योजना, नवीन नवीन नियम या ठिकाणी दिव्यांगांसाठी ते खुल्या करत आहेत किंवा चालू करत आहेत। त्याचबरोबर तुकाराम मुंढे साहेब यांच्या माध्यमातून अनेक GR शासन निर्णय या ठिकाणी पारित झालेले आहेत जे दिव्यांग बांधवांच्या हितासाठी आहेत आणि याच धर्तीवरती दिव्यांग बांधवांसाठी एक व्हॉट्सअप नंबर राज्य सरकारने किंवा मंत्रालयाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे। मी स्क्रीनवरती तो मोबाईल नंबर सुद्धा दाखवतो। हा मोबाईल नंबर वापरून तुम्ही तुमच्या निगडित सर्व शासकीय योजनांचा सहज पद्धतीने माहिती घेऊ शकता। कोणते कागदपत्र लागतात, डिपार्टमेंट नेमकं कोणतं, किती अनुदान मिळतं, सर्व प्रकारची म्हणजे आम्ही यूट्यूबवर ज्या पद्धतीने तुम्हाला माहिती सांगतो त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व काही माहिती मोबाईलवरती सहज पद्धतीने उपलब्ध होणार आहे। तो व्हॉट्सअप नंबर सुद्धा मी स्क्रीनवरती दाखवतोय आणि याच व्हॉट्सअपच्या माध्यमातून, नंबरच्या माध्यमातून तुम्हाला तुमची तक्रार सुद्धा नोंदवता येणार आहे, तक्रारचा स्टेटस सुद्धा पाहता येणार आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने रन होतात, तो व्हॉट्सअप नंबरच्या माध्यमातून त्या सर्व्हिसचा वापर कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये दिव्यांग सहाय्यक म्हणून हे एक महत्त्वाचा मोबाईल नंबर आहे। मी स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला तो मोबाईल नंबर दाखवला आहे। इथे बघा, हा 78 21 92 27 75 हा महत्त्वाचा मोबाईल नंबर आहे। हा मोबाईल नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये टाईप करायचा आहे। टाईप केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये टाईप केल्यानंतर असा एक ऑप्शन दिसेल, तर या ठिकाणी डायरेक्ट हाय म्हणून एक ऑप्शन तुम्हाला इथे जनरेट होताना दिसतोय। तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, फक्त काय करायचं आहे, तर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक ऑप्शन येईल की बाबा भाषा निवडायचं, तुम्हाला इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये। तर या ठिकाणी मी मराठी ऑप्शन निवडतो। मराठी ऑप्शन निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रिलेटेड जेवढ्याही महाराष्ट्र शासन आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या ज्या योजना आहेत किंवा सेवा आहेत, ह्या सर्व सेवा तुम्हाला या ठिकाणी दिसतील। तर या उपलब्ध सेवावरती मी क्लिक करतोय। तर या ठिकाणी बघा, राज्य सरकार योजनांची माहिती, केंद्र सरकार योजनांची माहिती, नवीन तक्रार नोंदवा आणि केलेली तक्रारची स्थिती चेक करा, असे 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील। तर यापैकी मी पहिला ऑप्शन, आता राज्य सरकारचे आपण बघूया। या ठिकाणी क्लिक करून मी सेंड बटनावरती क्लिक करतो। सेंड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी पुन्हा एक योजना निवडण्यासाठी एक ऑप्शन येणार आहे। तर या ठिकाणी मी योजना निवडण्यासाठी ऑप्शन येतोय। तर या ठिकाणी बघा, स्वयंरोजगार सहाय्यक, राज्य मॅट्रिक योजना, राज्य मॅट्रिक पूर्व योजना, विवाह प्रोत्साहन योजना, गुणवत्ता पुरस्कार, स्वयंरोजगार योजना, ADIP योजना किंवा राज्य पुरस्कार योजना, अशा अनेक योजनांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल। तर यामध्ये आणखी योजना ॲड होणार आहेत। तर या ठिकाणी समजा एक आपण औपचारिक म्हणून एक स्वयंरोजगारवरती क्लिक करू, सेंड बटनावरती क्लिक करू आणि या ठिकाणी स्वयंरोजगारासंदर्भात जी काही योजनांची माहिती, योजनेचे नाव काय, लाभ काय, पात्रता काय, उद्दिष्ट काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। आता याच्यामध्ये सुद्धा तो अर्ज कुठे करायचा या संदर्भात सुद्धा अपडेट येणार आहे। त्यामुळे जशी ही अपडेट येईल मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे। समजा आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा इथे बघा, योजना निवडा, दुसऱ्या योजनेचं नाव घ्यायचं असेल तर इथे क्लिक करा, सेंड बटनावरती क्लिक करा। तर त्याच्याशी रिलेटेड सुद्धा तुमच्यासमोर त्या योजनेची माहिती बघा, या ठिकाणी किती वसतिगृहाला किती, अनिवासी किती भत्ता मिळतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सर्व काही मिळणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी मी पुन्हा वरती जातो आणि आता राज्य सरकार झालं किंवा तुम्ही इथे योजना सुद्धा, आता केंद्र सरकारची योजना असेल तर केंद्र सरकारच्या योजनेवरती मी क्लिक करतो। आता राज्य सरकार झाल्यानंतर केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत, त्या योजने रिलेटेड इथे बघा योजना निवडण्यासाठी ऑप्शन येतोय। या ठिकाणी बघा, एक योजना, DDR योजना किंवा हक्क अधिनियम 2016 असेल, साधने उपकरणे घ्यायची असेल, प्रशिक्षण शुल्क असेल, अशा विविध योजनांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसेल। तुम्ही कोणताही एक सिलेक्ट करू शकता। अशा पद्धतीने जी हवी ती माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। आता इथे बघा, उपलब्ध सेवांमध्ये समजा तक्रार नोंदवायची, तर नवीन तक्रार नोंदवायची असेल तर नवीन तक्रार
यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं. या ठिकाणी मी सेंड बटनावरती क्लिक करतो. आता आपल्याला तक्रार नोंदवायची. मग तक्रार निवडण्यासाठी इथे तुम्हाला सर्वात मॅन्डेटरी विषय म्हणजे लोकेशन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी लोकेशन तुमचं जे काही लोकेशन असेल ते लोकेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. लोकेशन सिलेक्ट केल्याशिवाय तुमचा पुढचा फॉर्म जाणार नाही, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा दिसतो बघा. कृपया तुम्हाला तक्रार कशी नोंदवायची किंवा कशी दाखल करायची ते निवडा. म्हणजे फक्त मजकूर तुम्हाला टाईप करायचं आहे की व्हॉइस रेकॉर्डिंग करायचे, दोन्ही ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं. मी या ठिकाणी पहिला ऑप्शन निवडतो, मजकूर टाईप करायचं आहे. आणि मजकूर टाईप केल्यानंतर हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं महत्त्वाची माहिती म्हणजे कृपया तुमची समस्या, संबंधित ठिकाण, घटनेची स्पष्ट माहिती द्या. तुम्ही फोटो किंवा व्हॉइस नोटसुद्धा या ठिकाणी पाठवू शकता. मग जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे. जे तुमचं असेल ते. आता समजा मी या ठिकाणी टाईप करतो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार. तर हे मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे. टाईप केल्यानंतर या ठिकाणी बघा मी सेंड बटनावरती क्लिक करतो. सेंड बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला आणखी काही जोडायचे असल्यास खालील बटनावरती क्लिक करा. होय असेल तर हो, नाही असेल तर नाही. या ठिकाणी बघा नाही आहे आणि ते फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्र तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर ते पुरावेसुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. तर या ठिकाणी मी नाही म्हणतोय. आता नाही आणि धन्यवाद हा मेसेज टाईप केल्यानंतर थोडंसं थांबावं लागतं, कारण जी काही आपण कंप्लेंट केलेली आहे, तक्रार केलेली आहे, हे संबंधित विभागाला अटॅच होतं आणि संबंधित विभागाला अटॅच झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा ॲप्लिकेशन नंबर किंवा जो काही उत्तर येतो. आणि एक लक्षात ठेवा, हे जे काही तयार केलेले आहे याच्या बॅकएंडला संपूर्ण सामाजिक न्याय विशेष विभाग असतील किंवा दिव्यांग मंत्रालय असतील, याचे जे महत्त्वाचे जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांना बॅकएंडला याचं ID पासवर्ड किंवा लॉगिन दिलेलं आहे. म्हणजे सगळा ॲक्सेससुद्धा ते पाहू शकतात. तर या ठिकाणी बघा तुमची तक्रार यशस्वीपणे नोंदवलेली आहे. तुमचा तक्रार नंबर या ठिकाणी दिसलेला आहे. आणि तुम्हाला तुमच्या तक्रारीचा स्थिती पाहायचा असेल तर स्टेटस अपडेट म्हणून एक माहिती दिलेली आहे ऑप्शनमध्ये, तर ते सुद्धा तुम्ही टाईप करू शकता. आता इथे बघा खाली पहिल्याच ऑप्शनला आपण बघितलं होतं, इथे वरती या ठिकाणी योजना निवडा, नाही योजना नाही, इथे उपलब्ध सेवा आणि या ठिकाणी तक्राराची स्थिती तुम्हाला बघायची असेल तर इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं पुढची प्रोसेस चालू होते की बाबा हाय बटनावरती क्लिक करा, तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायला येणार आणि जे काय असेल ते. अशा पद्धतीने हा अतिशय महत्त्वाचा व्हॉट्सअप नंबर आहे आणि अतिशय महत्त्वाची नवीन सेवा या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून, दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून, तुकाराम मुंढे साहेब यांच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. सदर व्हिडिओ, सदर माहिती माझ्या दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, उपयुक्त असल्याकारणे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.